कुठेही मागे हटणार नाही। आमच्या सोबत ज्यांना यायचं असेल, मुंबईकरांच्या हितासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी ते येतील, जे नसतील ते ह्या सगळ्या गँग बरोबर राहतील। पण तुम्ही एक सांगतो तुम्हाला, जसं हे शिवभोजन थाली ही ते आता बंद करतायत, तसंच आपल्याला आठवत असेल, आपल्याच माध्यमातून मी ऐकलं, मागच्या आठवड्यात 2 बातम्या महत्त्वाच्या आल्या। साधारणपणे 79 कोटीचा खर्च राज्य सरकारने केलेला आहे काही राजकीय नेत्यांच्या साखर कारखान्यांच्या थकबाकीसाठी। आणि दुसऱ्या दिवशी बातमी होती की 50 कोटी नाही म्हणून मध्यभोजनामधलं अंड आणि खीर लहान मुलांचीही बंद केली। म्हणजे ज्या राजकारण्यांचे साखर कारखाने आहेत त्यांची पोटं भरलेली आहेत, त्यांच्यासाठी तुमच्याकडे 79 कोटी आहेत भाजपकडे, सरकारकडे। पण ज्या लहान मुलं, अनेक लहान मुलं मुली जे शाळेमध्ये मिड डे मीलसाठी येतात, त्यांना देण्यासाठी तुम्हाला 50 कोटी नाहीत अंड आणि खीरसाठी। हे कुठचं शासन झालं? मग करा ऑपरेशन टायगर, करा ऑपरेशन लोटस, करा किती करा, पण जर तुम्ही लहान मुलांच्या मिड डे मील मधून अंड आणि खीर काढताय आणि राजकीय लोकांची थकबाकी भरताय, हे कुठचं ऑपरेशन आहे? बघा, हे जे पळून जातात ना, हे जय महाराष्ट्र, हे जय गुजरात वगैरे करतात, जय भाजप करतात, जय महाराष्ट्र करत नाहीत। कारण जो व्यक्ती घाबरून, केसेस ना घाबरून, भ्रष्ट असल्यामुळे पळून जातो, पैशाच्या स्वार्थासाठी असेल की स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी असेल पळून जातो ना, तो जय महाराष्ट्र कधी बोलू नाही शकत। नाही हो, काल तुम्हाला सांगतो, आमच्या भेटी मुंबईत होत असतात, त्यांच्या घरी पण आम्ही जाऊन भेटून आलो। पण मुंबईमध्ये नाही, तुम्ही थांबा, तुम्ही करतो। अरे तुमच्यामध्ये वाद नको, ऐका, एक तर फार थोडे आहात तुम्ही इथे, ऐका ऐका, सुनी मैं हिंदी में करता हूँ। आम्ही मुंबईत पवार साहेबांना मागच्याच महिन्यात जाऊन भेट झाली आमची, आता काल 1-2 झाले आमच्या। तुमचा विषय होता, तुमचं ऑपरेशन भूमिका मांडली, त्या तीच भूमिका आजही तुमच्या पक्षाची आहे का शरद पवार यांच्या बाबतीत? कोणी सांगितले का की तुम्ही भूमिका अधिकृत नाहीये? नाही, त्याच्यावर पवार यांनी नाराजगी व्यक्त केली आहे, कुठे ना कुठे असं सांगितलं, जेव्हा तुमच्या पक्षातले लोक महायुतीच्या दुसऱ्या नेत्यांना भेटतात, जसं नागपूरमध्ये फडणवीसांना पण भेटले, तेव्हा कोणी तिकडून कोणी नाराजगी? बघा, ह्याच्यात तुम्हाला एक सांगतो, आम्ही जेव्हा जेव्हा भेटलेलो आहे तेव्हा स्पष्टपणे आम्ही कशासाठी गेलो आहे हे आम्ही जाहीर केलेलं आहे। जी कामं आहेत ती तिथे नेलेली आहेत, आपल्या समोर ती जाणलेली आहेत। कधी त्यांचं कौतुक केलं नाही महाराष्ट्रात पडझड करण्यासाठी, कधी महाराष्ट्र लुटण्यासाठी कौतुक केलं नाहीये, कधी महाराष्ट्रात विकासाला दूर करण्यासाठी कौतुक केलं नाही, महाराष्ट्र लुटण्याचं कौतुक केलं नाहीये। जे महाराष्ट्राला लुटतात, जे महाराष्ट्रात सरकारची चोरी करतात, पक्षांची चोरी करतात, पक्ष फोडतात, मग त्यांचा परिवार फोडतात, त्यांचं कौतुक आमच्याकडून कधी होणार नाही, ॲज प्रिन्सिपल म्हणून होणार नाही। सगळे खासदार आहेत, आता 1 वाजता येतील, सगळे 1:30 वाजता आमची स्नेहभोजन आहे। एक लक्षात घ्या, आजची पत्रकार परिषद सन्माननीय आदित्य ठाकरे यांची आहे।